नमस्कार मंडळी. हिंदू सनातन धर्मामध्ये चराचरातील प्रत्येक अणुरेणूचा विचार केला आहे आणि यातील प्रत्येक गोष्टीला आपल्या जीवनामध्ये मानाचं स्थान दिलं आहे. अगदी मानवी उत्क्रांतीच्या काळामध्ये सुद्धा या पंचमहाभूतांना प्रसन्न करण्यासाठी माणसानं त्यांची पूजा केली आणि त्या संकल्पना आजही आपण पाळत आहोत. आता वृक्षवेलींचंच उदाहरण घ्या ना. या वृक्षवेलींचा सहवास, त्यांचा स्पर्श आपलं स्वास्थ्य उत्तम राखण्यास मदत करतो. हा विचार आपल्या पूर्वजांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी दिलेला आहे. अशा अनेक चांगल्या परंपरा आपल्या या धर्मामध्ये अगदी पावलोपावली आपल्याला आढळतात. फक्त त्याचा आपण डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे. आता आपल्या मराठी वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते. प्रत्येक पौर्णिमेचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यातीलच महिलांच्या जिव्हाळ्याची पौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा, तिलाच आपण वटपौर्णिमा असं म्हणतो. या वटपौर्णिमेची धार्मिक कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण तिचं महत्त्व आजच्या परिस्थितीतून कसं आहे हे मी माझ्या कवितेतून आपल्यासमोर विशद करते. कवितेचं नाव आहे वटपौर्णिमा. आली आली ग वटपौर्णिमा, आली आली ग वटपौर्णिमा, ल्याली नवा तो साज. आली आली ग वटपौर्णिमा, ल्याली नवा तो साज. वर्षून वर्षीचे महत्त्व, वर्षून वर्षीचे महत्त्व, सर्वा कळते हो आज. वर्षून वर्षीचे महत्त्व, सर्वा कळते हो आज. माझी ती सखी, माझी ती सखी, दिन रात ती राबते. माझी ती सखी, दिन रात ती राबते. वडाचे सानिध्य ते, वडाचे सानिध्य ते, प्राणवायू भरपूर देते. वडाचे सानिध्य ते, प्राणवायू भरपूर देते. वड आणि पिंपळ तो, वड आणि पिंपळ तो, श्रद्धास्थान हे लोकांचे. वड आणि पिंपळ तो, श्रद्धास्थान हे लोकांचे. यांच्या पूजनानिमित्ताने, यांच्या पूजनानिमित्ताने संवर्धन हो वृक्षांचे. यांच्या पूजनानिमित्ताने संवर्धन हो वृक्षांचे. तुकोबा सांगून ते गेले, तुकोबा सांगून ते गेले, वृक्षवल्ही आम्हा सोयरे. तुकोबा सांगून ते गेले, वृक्षवल्ही आम्हा सोयरे. वृक्ष लावा जागोजागी, वृक्ष लावा जागोजागी, वर्धन करा आरोग्याचे. वृक्ष लावा जागोजागी, वर्धन करा आरोग्याचे. नको गोंधळ तो आता, नको गोंधळ तो आता, श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा. नको गोंधळ तो आता, श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा. वृक्षांना स्थान ते देऊ, वृक्षांना स्थान ते देऊ, जपू ममतेचा झरा. वृक्षांना स्थान ते देऊ, जपू ममतेचा झरा. प्रत्येक झाड जणू, प्रत्येक झाड जणू संजीवनीचा तो स्रोत. प्रत्येक झाड जणू संजीवनीचा तो स्रोत. आणू आपण आज घेऊ, आणू आपण आज घेऊ, करू वृक्षांचे जतन. आणू आपण आज घेऊ, करू वृक्षांचे जतन. धन्यवाद.